राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलाय। साम टीव्हीने सर्वात आधी मुंडेंच्या राजीनाम्याची बातमी दाखवली होती। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच साम टीव्हीला मुंडेंनी राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं। त्यावर आता शिक्कामोर्तब झालाय। अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधीच मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि आपण तो स्वीकारला असल्याचं म्हटलंय। सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली होती। अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय। आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। मात्र केवळ राजीनामा नको, त्यांना सह आरोपी करा अशी मागणी देखील केली जाते। आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे। आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे। धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे, कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात, ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती। त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। याच्यामध्ये कोण कोण होतं, सत्तेतले कोण कोण होतं, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे। नुसतं राजीनामा नाही, त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे, कोणाच तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे, नसता जनतेला न्याय करावा लागेल। नाही त्याला काढून फेकायला पाहिजे। आणि आता 1.5 महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत। त्या अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला, नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे। एकदा मी सांगतो, पुन्हा पुन्हा डोचू नका मला। तर अजित पवारांनी जरी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलं असलं तरी धनंजय मुंडेंनी वेगळंच कारण दिलंय। वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। मात्र यावरून अजित पवार गटातच एक वाक्यता नसल्याचं देखील दिसून आलं। पहिल्या मंत्र्याची विकेट पडलेली आहे, राजीनामा झालेला आहे। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलंय। यावरून राजकीय कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचं म्हटलंय। हे ट्विट नेमकं काय आपण पाहूया। तर आपण पाहतो संतोष देशमुखांच्या हत्येचे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं। वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलंय। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एकीकडे नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे आणि दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांनी वेगळंच कारण समोर आणलंय आणि त्यावर आता अंजली दमानिया यांनी टीका केली आहे। मंत्रिपदाचा राजीनामा, यांची तब्येत बरी नाही म्हणून नेत आहेत, त्यांच्या सो कॉल्ड सत्सद विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला। मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात?
काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात. सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये. म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे. मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये. ते म्हणतायत मला बरं नाहीये म्हणून. मग आम्ही खरं काय समजायचं? हताश आहे हा राज्य, सुन्न झाली आहे जनता, शॉक मध्ये आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध आढळला नाही असं राष्ट्रवादीने म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं काढलेल्या पत्रकात मुंडेंची पाठराखण करण्यात आल्याचं दिसतंय. सरपंच हत्या प्रकरणात तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू असल्याचं देखील राष्ट्रवादीनं म्हटलंय. त्याचप्रमाणे नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादीच्या पत्रकात नमूद करण्यात आलंय. आणि आता अजून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. पक्षाची भूमिका न्यायाचीच आहे, कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलेलं आहे. पक्षाची भूमिका न्यायाचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय. या संदर्भात मध्ये जे आहे पक्षाची जी भूमिका आहे ते पक्षाचे अध्यक्ष जे आहेत ते लवकरच जाहीर करतील. परंतु पक्षाची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आम्ही कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही. न्यायाची भूमिका आमची राहील. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे. आणि आता महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील केलंय. मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता. या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. एका बैठकी संदर्भातली. अजित पवारांनी महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर देवगिरीवर आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर घडामोडींना वेग आल्याचं आपण पाहतोय आणि या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तर महत्त्वाची माहिती आपण या क्षणाची पाहतोय. या बैठकीमध्ये आता नेमकी काय चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर धनंजय मुंडे यांनी आज सकाळीच मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि त्यानंतर आता घडामोडींना वेग आलेला आहे. अजित पवारांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे. मात्र आता या बैठकीमध्ये काय चर्चा होते आणि काय पुढचे निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत. सूरज, अजित पवारांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे, काय नेमकी माहिती आहे बैठकी संदर्भातली? नक्कीच आज धनंजय मुंडे यांनी तर काही तांत्रिक अडचणींमुळे सूरज यांच्याशी आपला संपर्क व्यवस्थित होऊ शकत नाही. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. तर आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. तर मुंडेंच्या या राजीनाम्यानंतर संध्याकाळच्या या बैठकीमध्ये काय बोललं जातं, कुठल्या विषयावर चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपण पाहतोय आणि दुसरीकडे कोकाटेंच्या देखील राजीनाम्याची मागणी करण्यात येते. त्या संदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. तर अंजली दमानिया यांनी थेट धनंजय मुंडेंना ललकारल्याचं आपण पाहतोय.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असला तरी देखील त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत मी लढणार आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. मंत्रिपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून देत आहेत. त्यांच्या सो कॉल्ड सत्सद विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला. मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये. म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे. आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे. तर दुसरीकडे धनंजय देशमुख यांनी काय म्हटलं आपण पाहतोय. माझ्या भावाला किती त्रास झाला असेल, किती क्रूरपणे त्याची हत्या केली, मी त्याला वाचवू शकलो नाही, मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणताना धनंजय देशमुखांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. यावेळी धनंजय देशमुख ढसाढसा रडले. माझ्या भावाला जपत होतो, त्याला आई वडिलांपेक्षा जास्त आईला पण माहितीये, बायकोला पण माहिती, माझ्या दादाला लय जपत होतो मी. कुठून गेलं दादा, मी एवढे दिवस बघितलं नव्हतं, फक्त लढत होतो. आता कुठून गेले दादा, मला काहीच सुचत नाही, मला काहीच कळत नाही रात्रीपासून. क्रोर्याची परिसीमा गाठलेले फोटो महाराष्ट्रासमोर आल्यानंतर दोन महत्त्वपूर्ण घटना आज घडत आहेत. एक म्हणजे धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आणि दुसरीकडे त्याच फोटोच्या आधारावर आणखी एक आरोपींवर कलम वाढणार आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जरांगे पाटील आणि धनुभाऊ आहेत. भाऊ, ह्यांच्यावर कलम वाढलं काय, काय झालं काय, ह्यांना फाशीची शिक्षा आहे, परंतु ह्यांनी जसं मारलंय, ह्यांनी जसा अन्याय केलाय, तसं ह्यांना जनतेच्या हवाली केलं पाहिजे, जनतेकडे सोडलं पाहिजे. धनंजय मुंडेचा गेम ओव्हर असं बोलतायत. ते आम्हाला माहीत नाही, कळत नाही ते आम्हाला. पाप ज्यानं पाप केलंय, ज्यांनी करायला लावलंय ना, जे पाप करतंय त्याच्यापेक्षा करायला जे लावतंय ना ते जास्त पापी असतो. त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीवर बोलायचं नाही. त्यांनी केलं पाहिजे त्या गोष्टी, न सांगता न बोलता डायरेक्ट ॲक्शन घेतली पाहिजे. ती मागच्या 2-2.5 महिन्यापासून घेतली नाही, ती ॲक्शन आज झाली पाहिजे. या कायदेशीर बाबी सगळ्या आता आमच्याकडून अपेक्षा न करता काय कठोरात कठोर करता येईल यांना, आम्ही म्हणतोच आहे पहिल्यापासून की कठोरात कठोर यांना शिक्षा व्हावी, असं करा. ते ह्यांनी केलं पाहिजे. हे अगोदर नाही का कळलं? मोहम्मद इरफानचा माधव सावरगवे, साम टीव्ही, मसाजो, बीड. तर आपण पाहतोय धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलण्यास धनंजय देशमुख यांनी नकार दिलेला आहे. पण आम्हाला न्याय पाहिजे असंही ते म्हणाले. तपासात उणीवा राहिल्या त्याला जबाबदार कोण असा सवाल देखील धनंजय देशमुख यांनी विचारलेला आहे. तर आपण पाहतोय यावेळेला देशमुख कुटुंबियांसाठी ही दृश्य किती विदारक असतील आणि किती दुःखदायी असतील याची कल्पना येते. तर त्या विषयावरती धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि न्यायाची मागणी केली आहे. बीड जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड अजूनही धनंजय मुंडेंच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय. वाल्मिक कराडच्या राईट हँडनं सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे. सातपुडा बंगल्यावर आलेला वाल्मिक कराडचा PA सौरभ खराडे साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. तो सातपुडा बंगल्यावर आल्यानं राजकीय चर्चेला आता उधाण आलंय. तर आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा मर्डर झाल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय. कृष्णा आंधळे सरपंच देशमुख हत्येतील आरोपी आहे, 8वा आरोपी आहे आणि तो सध्या फरार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. मात्र आता राष्ट्रवादीच्या आव्हाडांनी आता हा खळबळजनक दावा केलाय.
कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याचा मर्डर झालेला आहे. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याचा मर्डर झालेला आहे. तर सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचा राज्यभरामध्ये निषेध करण्यात आलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. बीड, लातूर, पुणे या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. बीडमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. तर दुसरीकडे सुरेश धस यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना एका मंत्र्याला सुनावलेला आहे. सुरेश धसांचे मंत्री पंकजा मुंडे यांना खडेबोल आपण पाहतोय. पंकजा मुंडेंना बीडचे प्रश्न विचारू नका असा टोला त्यांनी लगावलाय. पंकजा मुंडे जागतिक नेते आहेत, त्यांना ट्रम्प आणि पुतीन बद्दल विचारा. सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर घणाघात केला. त्यांचा कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलंय. मग त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय आता एक मिनिट मी तुमच्या एक मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली. संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं. पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे. आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या. आणि आता धसांच्या या टीकेवर पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर खडसेंनी महायुतीवर निशाणा साधलाय. कुणाकडेच नैतिकता शिल्लक राहिली नसल्याचा हल्लाबोल खडसेंनी केलाय. असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं तर मंत्रिमंडळामधील एकही सदस्य राहू शकणार नाही. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकाला राजीनामा द्यावा लागेल. नैतिकता आता यांच्याकडे शिल्लकच राहिली नाही, म्हणून इतके दिवस आपल्याला वाट बघावी लागली. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय, मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अद्याप तलवार म्यान केलेली नाहीये. अंजली दमानिया यांनी एका FIRचा फोटो ट्विट केलेला आहे, ज्यात स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय की मी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे संपूर्ण व्यवस्थापन मी पाहतो. तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आपल्या मंत्रिपदाचा, मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अद्याप तलवार म्यान केलेली नाहीये. ते आमदारकीचा राजीनामा देतात तोपर्यंत मी लढाई लढेन असं देखील दमानिया यांनी म्हटलेलं आहे. सोबतच त्यांनी एक खुलासा केलाय. तर FIRचा फोटो ट्विट करत त्यांनी स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय की मी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं संपूर्ण व्यवस्थापन पाहतो असं त्यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देण्यास भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी नकार दिलाय. प्रकृती ठीक नसल्याचं कारण देत त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केली होती. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी घुमजाव देखील त्यांच्या वक्तव्याचा केला होता. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ केली आहे. या संदर्भात थेट भगवानगडावरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशील थोरात. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फोटो बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता
धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केलेली आहे. धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी श्री संत भगवान बाबा समाधी मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतले होते आणि त्यानंतर या ठिकाणचे जे महंत आहेत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक मोठा गदारोळ निर्माण झाला होता. तर याच प्रकरणानंतर धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी येऊन महाराजांची भेट घेऊन सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर धनंजय देशमुख यांच्या पाठीशी संपूर्ण भगवानगड असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिलेला आहे आणि या राजीनाम्यानंतर भगवानगड येथील महंत नामदेव शास्त्री महाराज यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. मात्र संत नामदेव शास्त्री महाराज यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्याची नकार दिलेला आहे. साम टीव्हीसाठी सुशील थोरात, भगवानगड, अहिल्यानगर. आणि आता एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपद दुसऱ्या नेत्याला मिळणार हे आता निश्चित आहे. मात्र छगन भुजबळ, अनिल पाटील, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे यांच्या नावांची आता चर्चा सुरू झाली आहे. नेमकं हे मंत्रिपद कोणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर आपण पाहतोय धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. मात्र हे मंत्रिपद आता कुठल्या मंत्र्याकडे जातं, कुठल्या नेत्याकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि यासाठी महत्त्वाची नावं समोर येत आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ असतील, अनिल पाटील, प्रकाश सोळंके आणि संजय बनसोडे यांच्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे. तर वाल्मिक कराडला फासावर लटकवा अशी मागणी करत ठाण्यामध्ये शिवसेनेनं आंदोलन केलंय. खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलंय. आणि आता बातमी आहे प्रशांत कोरटकर संदर्भातली. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोरटकरचं संरक्षण काढा, आम्ही बघतो असं आव्हानच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. आमचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. इंद्रजित सावंतांना धमकी दिली जाते. कुठे आहे तुम्ही? त्या कोरटकरला पोलीस संरक्षण देता? काढा पोलीस संरक्षण आणि फिरू द्या त्याला एकट्याला. आम्ही बघतो काय करायचं ते. तर आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रशांत कोरटकर यांनी केलं होतं. आणि शिवाय इतिहासकार सावंत यांचा देखील त्यांनी अपमान केला होता, त्यांना धमकी दिली होती. आणि या प्रकरणी त्याच्यावरती आरोप करण्यात येत आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कोरटकरचं संरक्षण काढा, आम्ही बघतो असं आव्हानच आव्हाड यांनी दिलं. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. माझ्या भावाला किती त्रास झाला असेल, किती क्रूरपणे त्याची हत्या केली, मी त्याला वाचवू शकलो नाही, मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणताना धनंजय देशमुखांना अक्षरशः अश्रू अनावर झालेत. सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे. त्यावेळी धनंजय देशमुख ढसाढसा रडलेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून मनोज जरांगे पाटलांचा राग अनावर झालाय. कराड गँगचा सुपडा साफ करण्याची प्रतिज्ञा यावेळी जरांगे पाटील यांनी घेतली. सरपंच हत्येच्या फोटोवरून खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. औरंगजेबासारखा क्रूरपणा बीडच्या गुंडांनी केला असं राऊत म्हणाले. तर बीडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी गुंडगिरी झाली असं देखील त्यांनी म्हटलंय.
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या सूत्रधारांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. फोटोवरून हत्या किती क्रूरपणे केली याचा अंदाज येतोय असं म्हणत कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर केजमध्ये नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालंय. नागरिकांनी धारू चौकामध्ये टायर जाळून हत्येचा निषेध केलाय. यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील त्यांनी केली. वाल्मिक कराडला फासावर लटकवा अशी मागणी करत ठाण्यामध्ये शिंदे सेनेनं आंदोलन केलंय. खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. सरपंच संतोष देशमुखांच्या सर्व आरोपींवर आणखी एक गंभीर कलम वाढवणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केज पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक कलम वाढवण्यात येणार आहे. देशमुखांची विटंबना केल्यामुळे कलम वाढवला जाणार असल्याची माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कोरटकरचं संरक्षण काढा, आम्ही बघतो असं आव्हानच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. सपा आमदार अबू आझमींना औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, सभापती यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं अबू आझमींना चांगलंच भोवलंय. औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं होतं. नौपाडा पोलिसांनी 0 FIR दाखल करून मरीन ड्राईव्ह पोलिसात पाठवलाय. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्याच्या वाघे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये आझमींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते. औरंगजेबावरील विधानावरून आझमींना उपरती सुचली आहे. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. माझ्या शब्दांमुळे कुणी दुखावल्यास शब्द मागे घेतो. औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं विधान आधी आझमींनी केलं होतं. टीकेनंतर अबू आझमींनी विधान मागे घेतल्याचं आपण पाहतोय. तर या क्षणाला अतिशय नमती भूमिका अबू आझमी यांनी घेतलेली आहे. ठिकठिकाणी त्यांच्यावर तक्रारी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांचे शब्द मागे घेतलेत. माझ्या शब्दांमुळे कुणी दुखावल्यास शब्द मागे घेतो असं त्यांनी म्हटलंय. सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है. औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर. क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री. तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता. औरंगजेब क्रूर शासक नहीं है? बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता. तो संभाजी साहब क्या किया होता? अरे इससे लड़ाई जो सुनिए ना, ये जो है उस वक्त लड़ाई थी राजकाज की लड़ाई थी. समझा आपने, कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी इसमें. मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है. लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ. असेंबली चलना चाहिए. असेंबली में बहुत सारे काम है. इन इशू पर असेंबली रोकी जाए, मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम रुकेगा. तर या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. मी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकरनी आणि सोलापूरकरने, त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे, तो भाजपच्या बी टीमचा म्हणजे अबू आझमीचा. औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझी हीच सरकारकडे आग्रह राहील, हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे. विनंती नाही, आग्रह आहे माझा. सरकार पडलं की काय नाही ना. ठीक.
आया बहिणींवर अत्याचार करणारा औरंग्याचं ज्यांनी उदात्तीकरण केलंय त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. त्याचा धिक्कार तर करूच, पण त्याच्यावर देशद्रोही कलम देखील लागलं पाहिजे देशद्रोहाचं, आणि त्याचबरोबर त्याला निलंबित केलं पाहिजे. अशी विनंती या ठिकाणी बडतर्फ करा. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी पुण्यातून स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या विरोधात पुरावे असल्यास तक्रार करण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. घाबरू नका, पुढे येऊन तक्रार द्या असं पोलिसांनी म्हटलंय. तर दत्तात्रय गाडे याने धमकावून अत्याचार आणि विनयभंगाचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. पुण्यातला लोहगाव राज्यातला सर्वाधिक हॉटस्पॉट ठरलाय. तर लोहगावमध्ये 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात पुण्यातील तापमान 2 ते 3 अंशांनी वाढलंय. तर राज्यामध्ये कमाल तापमान हे 35 ते 38 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. तर बातमी आहे रत्नागिरीतून. रत्नागिरीमध्ये आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात होते. आज फाग पंचमीच्या दिवशी सर्वत्र पहिली होळी पेटवली जाणार. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलाय. साम टीव्हीनं सर्वात आधी मुंडेंच्या राजीनाम्याची बातमी दाखवली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच साम टीव्हीला मुंडेंनी राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं. त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधीच मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि आपण तो स्वीकारला असल्याचं सांगितलंय. सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आलेले आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय. आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे. तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र केवळ राजीनामा नको, त्यांना सह आरोपी करा अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे. आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे. आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि ह्याची सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात. ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती. त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. याच्यामध्ये कोण कोण होतं, सत्तेतले कोण कोण होतं, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. नुसतं राजीनामा नाही, त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे, कोणाच तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे. नसता जनताला न्याय करावा लागेल. नाही त्याला काढून फेकायला पाहिजे. आणि आता 1.5 महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत. त्या अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला. नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. एकदा मी सांगतो, पुन्हा पुन्हा डोचू नका मला. अजित पवारांनी जरी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलं असलं तरी धनंजय मुंडेंनी वेगळंच कारण दिलंय. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मात्र यावरून अजित पवार गटातच एक वाक्यता नसल्याचं दिसून आलंय.
तर आपण पाहतोय धनंजय मुंडे यांनी तब्येतीचं कारण देत राजीनामा देत असल्याचं ट्विट करत सांगितलेलं आहे। मात्र दुसरीकडे अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलंय। त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटातच एक वाक्यता नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। पहिल्या मंत्र्याची विकेट पडलेली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे। तर मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलंय आणि यावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी टीका केली आहे। तर धनंजय मुंडे यांनी काय ट्विट केलं आपण पाहूया। संतोष देशमुखांच्या हत्येचे काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं। वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय असं ट्विट त्यांनी केलंय। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विरोधी पक्षनेते पदासाठी जाधवांची वळणी लागणार असल्याचं कळतंय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचं नाव समोर येतंय आणि विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांचं नाव समोर येत असल्याचं आपण पाहतोय। या क्षणाची अतिशय महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय। विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांची वळणी लागणार असल्याचं समोर आलंय। ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना पत्र सुपूर्द केलेलं आहे आणि यामध्ये भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी वळणी लागण्याची शक्यता आहे। कारण त्या पद्धतीचं ठाकरे गटाने पत्र हे विधान तर क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। ठाकरे गटाने भास्कर जाधव यांचं नाव पुढे केलेलं आहे आणि त्यांची विरोधी पक्षनेतेपदी वळणी लागणार आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट पाहतोय आपण। आणि भास्कर जाधव यांचं नाव आधीच चर्चेमध्ये होतं आणि अखेर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना तसं पत्र देखील सुपूर्द केलेलं आहे। तर विरोधी पक्षनेते पद हे भास्कर जाधव यांच्याकडे गेलेलं आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। वैदेही, ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव यांचं नाव समोर येत आहे। काय अधिक माहिती? की भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेता या पदासाठी खूप वेळेपासून चर्चेत होतं। याच्या आधी आदित्य ठाकरे यांचं देखील नाव त्या ठिकाणी चर्चेमध्ये होतं। मात्र आता भास्कर जाधव यांच्या नावाची वर्णी लागली असल्याची माहिती मिळत आहे। तसं पत्र अध्यक्षांना जे आहे ते ठाकरे गटांकडून दिलेलं बघायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर कोकणातला ठाकरेंचा गड हा भास्कर जाधवांनी कायम ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या विधिमंडळातही भास्कर जाधव यांनी पार पाडलेल्या आहेत। तालिका अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे इत्थंभूत माहिती आणि कशा पद्धतीनं खरं तर सत्ताधाऱ्यांना आपण घेरू शकतो या संदर्भातली रणनीती भास्कर जाधव यांना उत्तम प्रकारे येत असल्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी जाणार असल्याची माहिती मिळत होती। मात्र आता तसं पत्र आता अध्यक्षांकडे गेलं असल्याची माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी वळणी लागल्याचा आपण या क्षणाची महत्त्वाची बातमी पाहतोय। तर भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते असणार आहेत कारण ठाकरे गटाने तसं पत्रच विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केलं आहे। आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती। तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित
गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता. राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध आढळला नाही असं राष्ट्रवादीनं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं काढलेल्या पत्रकात मुंडेंची पाठराखण करण्यात आल्याचं आपण पाहिलं तर सरपंच हत्या प्रकरणामध्ये तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू असल्याचं देखील राष्ट्रवादीनं म्हटलंय. त्याचप्रमाणे नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादीच्या या पत्रकात नमूद करण्यात आलंय. तर पक्षाची भूमिका ही न्यायाचीच आहे. कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही असं छगन भुजबळ देखील म्हणाले. या संदर्भात मध्ये जे आहे पक्षाची जी भूमिका आहे ते पक्षाचे अध्यक्ष जे आहेत ते लवकरच जाहीर करतील. परंतु पक्षाची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आम्ही कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही. न्यायाची भूमिका आमची राहील. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे. आणि आता बातमी बीडमधून. बीड जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड अजूनही धनंजय मुंडेंच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय. वाल्मिक कराडच्या राईट हँडनं सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे. सातपुडा बंगल्यावर आलेला वाल्मिक कराडचा पीए सौरभ खराडे हा साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. तो सातपुडा बंगल्यावर आल्यानं राजकीय चर्चेला चांगलंच उधाण आलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा मर्डर झाल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. कृष्णा आंधळे सरपंच देशमुख हत्येतील आरोपी आहे आणि तो फरार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. मात्र आता आव्हाडांच्या या दाव्यानंतर खळबळ माजली आहे. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याचा मर्डर झालेला आहे. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याचा मर्डर झालेला आहे. तर सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचा राज्यभरामध्ये निषेध करण्यात आलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. बीड, लातूर, पुण्यामध्ये जाळपोळ करण्यात आली आहे. बीडमध्ये आज कडकडीत बंद देखील पाळण्यात आला. तर सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना चांगलेच खडेबोल सुनावलेत. पंकजा मुंडेंना बीडचे प्रश्न विचारू नका. पंकजा मुंडे या जागतिक नेत्या आहेत, त्यांना जागतिक लेवलचेच प्रश्न विचारा, त्यांना ट्रम्प पुतीन बद्दल विचारा असा टोला सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना लगावलाय. ते त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलंय. मग त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय आता एक मिनिट मी तुमच्या एक मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली. संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं. पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे. आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या.
आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे 66 पुरावे समोर आले. मात्र पोलिसांनी समोर आणलेल्या पुराव्यांमधील एका ओळीमुळे कराड सुटणार की काय अशी शंका व्यक्त होते. आरोपींना हत्या करताना क्रूरतेचा कळस कसा गाठलेला आहे आणि पोलिसांनी नेमकी काय पळवाट शोधली आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट पूर्ण पहा. वाल्मिक कराडला पोलीस वाचवतायत. हत्येचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल. सरपंच हत्येतील मोकारपंथी कोण? सरपंच हत्ये प्रकरणाला जसजसे दिवस लोटू लागले तसतसे या हत्या प्रकरणात आणखीन धक्कादायक खुलासे होऊ लागले. आता सरपंच संतोष देशमुख यांना हालहाल करून मारतानाचे 15 फोटो आणि 3 व्हिडिओ व्हायरल केल्याचा मोठा खुलासा पोलीस तपासामध्ये समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. यामुळे मारेकऱ्यांचा निर्दयीपणा देखील उघड झाला. संतोष देशमुखांना मारताना त्यांचे हालहाल करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून ते मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. हे फोटो आणि व्हिडिओ आरोपींच्या विरोधातील एक मोठा पुरावा आहे. या 15 फोटोंमध्ये आणि 3 व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे पाहूया. आरोपी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडत जोरजोरात हसतोय. मारहाणीनंतर जयराम चाटेनं सरपंचांना निर्वस्त्र केलं. देशमुखांना निर्वस्त्र करताना आरोपी केदार हसत हसत सेल्फी काढतोय. अर्धमेल्या अवस्थेतील देशमुखांच्या अंगावर आरोपी प्रतीक घुलेनं लघुशंका केली. आरोपी घुले हैवानी आवेशात देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय. देशमुखांना शिव्या देत आरोपीनं लाथाबुक्क्यानं आणि पाईपनं त्यांना मारहाण केली. या मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरातील रक्त तळपायापर्यंत ओघळल्याचं फोटोत दिसतंय. अमानुष मारहाण करून वाल्मिक कराडच्या गँगनं याच हैवानी कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ मोकारपंथी या ग्रुपवर शेअरही केले आणि त्याचं व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर टवाळखोरांनी या दुष्टांच्या कृष्णकृत्याचा आनंद लुटल्याचं सूत्रांनी सांगितलं. कराड आणि त्याच्या गँगनं इतकं राक्षसी कृत्य करून देखील वाल्मिक कराडला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय. पोलिसांनी तयार केलेल्या चार्जशीटमध्ये कराडसाठी पळवाटा असल्याचं म्हणत त्यांनी संपूर्ण चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. पान क्रमांक 36 वर टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असं का लिहिलं? सुदर्शन घुले टोळीचा प्रमुख कसा? पान 37 वर वाल्मिक नंबर 1 वर असल्यास टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले हे वाक्य का? जो कोणी आड येईल त्याला आडवा करा आणि कामाला लागा हा कराडचा आदेश. विष्णू चाटेशी बोलून घ्या असे आदेश वाल्मिकनं दिल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख. उद्या कराडनं याच चार्जशीटचा हवाला देत मी कुठे त्यांना मारा असं म्हटल्यास काय करणार? एसआयटीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी असला तरी टोळी प्रमुख हा सुदर्शन घुले असल्याचं म्हटलंय. राक्षसी वृत्तीच्या आरोपींनी सरपंच संतोष देशमुखांना अर्धमेल करून त्यांचे व्हिडिओ काढून व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील पोलीस त्यांच्या टोळी प्रमुखासाठी पळवाटा तयार करत असतील तर खरंच या तपासातून संतोष देशमुखांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.